जरा 12वे खेळाडू दोन्ही संघाचे. सलमान आणि अमित ही जोडी मैदानामध्ये असेल. पहिला गोलंदाज आपण पाहतोय हेमंत इंगळे या नावाचा पहिला गोलंदाज. 43 क्रमांकाची टी शर्ट परिधान केलेला हा खेळाडू अगदीच पॅव्हलियन कक्षाच्या दिशेतून गोलंदाजीसाठी या ठिकाणी तयार असेल. बरोबर 10 वाजता हा सामना या ठिकाणी सुरू होतोय. एक सुंदर साजेसं वातावरण, रम्य असं वातावरण, हिरवी शाल पांघरलेलं असं एक सुसज्ज रायगडमध्ये पहिल्या स्थानाचं पहिल्या क्रमांकाचं मैदान म्हणून ज्या मैदानाची गणना केली जाते त्या मैदानावर सुरू असणारी ही स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. फर्स्ट बॉल, पहिला चेंडू, फुल टॉस आहे. चेंडूला या ठिकाणी दिशा दिली डीप मिड विकेट मधून. पहिल्या मॅच मधून आलेला हा पहिला चौकार. खराब बॉल होता, त्यावर मात्र फुल शॉट पाहायला मिळालाय आणि त्या चेंडूवर मात्र 4 धावा पाहायला मिळत आहेत. रणनीती सुरुवातीला गोलंदाजाची हीच असते की सुरुवातीच्या काळामध्ये आपल्याला चेंडू फक्त विकेटवर टाकायचा असतो. यावेळेस मात्र थोडीशी दिशा ही भरकटलेली, नियंत्रण तुटलेलं आणि अशा स्थितीचा हा फायदा मात्र फलंदाजानं उचललाय. 4 धावा या धावफलकावर लागतील. पुढच्या बॉलची फेकी या ठिकाणी केली जाईल. यावेळेस लाईन लेंथ मध्ये कमबॅक करतोय गोलंदाज. हे गरजेचं आहे कारण पहिला बॉल फुलटॉस आल्यानंतर दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजाचं असणार हे छोटंसं कमबॅक आहे आणि हे गरजेचं राहतंय कारण आपण ज्यावेळेस चूक करतो त्या चुकीला सुधारण्याची संधी अगदी तत्काळ आपल्या पुढच्या बॉलवर मिळते. यावेळेस हाफवॉली बॉल आहे, बॅकफूट पंच केलाय, डीप एक्स्ट्रा कव्हर मधून चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. खणखणीत असा चौकार पाहायला मिळालाय. या चालू सामन्याचा हा तिसरा बॉल आणि तिसऱ्या बॉल मध्ये आलेले 2 चौकार. अतिशय प्रेक्षणीय स्ट्रोक पाहायला मिळाला. कॉपी बुक स्टाईल होता. पुस्तकामध्ये आपण असे फटके पाहतो ज्या ठिकाणी अखूट टप्प्याचा बॉल, फलंदाजाकडे असणारा पुरेसा वेळ, बॅकफूट पंच आणि तदनंतर गॅप सिलेक्शन देखील अतिशय योग्य पाहायला मिळाला. पॉवर जनरेट केली होती, टायमिंग चांगलं होतं आणि त्यावर मिळतात टोटल 4 धावा. अशा एकूण 8 धावा धाव फलकावर लागल्या जात आहेत. गोलंदाज हेमंत इंगळे चौथा बॉल घेऊन. यावेळेस दांडी गोल केली आहे. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. चौकार आल्यानंतर पुनश्च गोलंदाजाचा आहे हे कमबॅक. ओव्हर पिच बॉल होता, स्लॉट मध्ये होता, मात्र चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क नाही आहे. चेंडूने मात्र यष्टांचा वेध घेतलाय आणि इथून मात्र पहिला खेळाडू, पहिला फलंदाज बाद होतोय. सलमान नावाचा हा खेळाडू मैदानाच्या बाहेर येताना पाहायला मिळेल. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये डॉक्टर सुलतान. कालच्या दिवसभरामध्ये जेवढ्या स्पर्धा झाल्या, जेवढ्या मॅच झाल्या त्यामध्ये मुरुड संघ थोडासा पिछाडलेल्या स्थितीमध्ये होता. त्यांची मानसिकता देखील पूर्णपणे ढासळली होती. पण आता ज्यावेळेस आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये कर्णधाराशी संवाद साधला, वार्तालाप झाला, त्यामध्ये त्यांचं जे म्हणणं ऐकलं, तदनंतर आज आपला संघ कमबॅक करेल ही स्थिती त्यांच्या मनामध्ये नक्कीच आहे. चालू सामन्याची सुरुवात देखील पॉझिटिव्ह राहिली, सकारात्मक राहिली, पण सरते शेवटी पहिल्या षटकाच्या चौथ्या बॉलवर आलेली विकेट सलमानला मात्र माघारी परतावं लागलाय. नवीन खेळाडू डॉक्टर सुलतान पुढचा बॉल. यावेळेस लेट कट करण्याचा प्रयत्न, अपील या ठिकाणी उंचावली गेली. उत्साह जास्त पाहायला मिळाला, आत्मविश्वास कमजोर होता या अपील मध्ये. 5व्या बॉलवर मात्र डॉट बॉलचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. 4-0-4 विकेट डॉट अशा पद्धतीनं सध्याच्या या षटकाचं विवरण आपण या ठिकाणी पाहतोय. पुढचा बॉल कट करण्याचा प्रयत्न, पॉइंटच्या दिशेने खेळाडू त्या ठिकाणी उपस्थित आहेत. जोवर चेंडू उचलला, फेकी केली गेली, तोवर मात्र 1 धाव या ठिकाणी नक्कीच पूर्ण होईल. पहिलं षटक संपलं जाईल. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या जर आपण पाहिली तर मात्र 9 धावा या धाव फलकावर लागल्या जात आहेत. एक छान संमिश्र स्थिती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. 9 धावा, 1 विकेट आहे. 4 षटकांचा सामना असल्यामुळे याच्या ठिकाणी तुम्हाला
सकाळच्या सत्रामध्ये कमीत कमी 40 ते 45 धावा जमवणं हे फार गरजेचं आहे. कारण जसा जसा या ठिकाणी वेळ जी आहे ती पुढे जाईल, मैदानामध्ये असणारा ओलावा, धावाचे जे बिंदू सध्या साचलेले आहेत ते निघून जातील आणि तदनंतर बॅटिंग करणं जे आहे ते या ठिकाणी सोपं होणार आहे. नवीन गोलंदाज मनोज कुमार अहिरे नावाचा गोलंदाज या ठिकाणी पॅव्हलिन एंड कडून बॅट्समन स्ट्राइक एंडवर आपण पाहतोय सज्ज आहेत. सेकंड ओव्हर फर्स्ट बॉल लटकट केलाय, चांगल्या पद्धतीने चेंडूला टोळवलाय. आउटफील्ड अतिशय जबरदस्त फास्ट आहे. असं वाटत नाही की सकाळच्या सत्रामध्ये आपण सामना खेळतोय, कारण सकाळच्या सत्रामध्ये असताना देखील आउटफील्ड मध्ये पडणारा हा चेंडू सांगून जातो की या मैदानावर धावा होऊ शकतात. क्षेत्ररक्षणामध्ये काही बदल करून परत एकदा गोलंदाज तयार. डावा उजवं कॉम्बिनेशन, यावेळेस मात्र बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न केला गेलाय. मात्र बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. निसर्गाचा नियम आहे, जिथं संगम नाही ना तिथं उत्पत्ती नाहीच नाहीये. धावांची उत्पत्ती करायची आहे तर बॅट आणि बॉल मध्ये संगम होणं फार गरजेचं आहे. आणि यावेळेस मात्र बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नव्हता. स्क्वेअर कट या ठिकाणी केला आणि त्या ठिकाणी एक धाव या ठिकाणी मिळते. दिवसभरामध्ये अगदी हसत खेळत आपण आजच्या या स्पर्धा पुढे घेऊन जाणार आहोत. कारण आपल्या आयुष्याच्या पटलावर डॉक्टर फक्त आपल्या एका केबिन मध्ये असतात. पेशंटला बऱ्याचदा बरं करण्यासाठी धडपड त्यांची सुरू असते. आणि आज मात्र स्वतःच्या आयुष्यासाठी, स्वतःच्या आरोग्यासाठी एक खेळ आपल्या आरोग्यासाठी असं म्हणता येईल. चांगल्या पद्धतीनं फॉलोअप मध्ये चेंडूला या ठिकाणी अडवलं जात आहे आणि इथून मात्र धावांची जी गती आहे ती पूर्णपणे मंदावली आहे. तर पहिल्या षटकामध्ये 9 धावा आल्या होत्या. दुसऱ्या षटकाच्या सुरुवातीला सिंगल डॉट सिंगल ही स्थिती आहे, म्हणजे 11 धावा धावफलकावर आतापर्यंत लागल्या आहेत. पुढचा बॉल यावेळेस आणखी एक विकेट अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केलाय. ओव्हर पिच बॉल होता. इथून मात्र खेळाडूला मिस केलं गोलंदाजानं. मिस जजमेंट राहिलंय फलंदाजाचं आणि दांडी गुल झाले फलंदाजाची. आणखी एक विकेट पडली जाईल. कालचा दिवस आणि त्याची पुनरावृत्ती करतोय मुरुडचा हा संघ. जंजिरा नवाब संघ थोडासा अडचणीमध्ये आहे, कारण काल देखील पिछाडीवर असणारा संघ आज कमबॅक करेल ही अपेक्षा ठेवली. पण या संघाचं एक वैशिष्ट्य मगाशी आणखी एक सांगायचं वाटेल की 50 वयोगटामध्ये असणारे काही खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. 40 नंतरचे देखील आपल्याला खेळाडू खेळताना पाहायला मिळतात. एकंदर जर फिटनेस पाहिला तर वयाच्या तुलनेमध्ये समोरचा संघ आणि या संघाचा फिटनेस थोडासा कमजोर नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. 2 विकेट्स या ठिकाणी पडल्या जातील. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये वसीम, स्वतः कर्णधार वसीम मैदानाच्या आतमध्ये. पॉझिटिव्ह अप्रोच ठेवावा लागेल. अजूनही बरंच काही शिल्लक आहे सामन्यामध्ये. या डावामध्ये अजूनही 13 चेंडूचा खेळ बाकी आहे. 4 षटकांचा खेळ असल्यामुळे या ठिकाणी निश्चितपणे तुम्हाला 40हून अधिक धावा करणं हे गरजेचं राहील. पण अशा स्थितीमध्ये कोणताही खेळाडू जो आहे तो तग धरून नाही आहे. एक बाजू सावरणं फार गरजेचं आहे, धावा येणं फार गरजेचं आहे. डावाची सुरुवात चौकारनं झाली होती, पण तदनंतर मात्र धावांचा ग्राफ या ठिकाणी उतरतोय. म्हणजे सकाळी 9:30 वाजता शेअर मार्केट उघडावं आणि काही मिनिटांमध्ये ते चढावं आणि काही क्षणातच कोसळावं, तशी काहीची स्थिती आता संघाची झाली आहे. कारण धावा चढल्या आणि तदनंतर उतरल्या देखील. मिस टाइम स्ट्रोक आहे. शॉर्ट मिड विकेटच्या दिशेने खेळाडू त्या ठिकाणी उपस्थित. सिंगल धाव या ठिकाणी मिळेल. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी झाला. 12 चेंडू नंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर मात्र 12 धावा, म्हणजे 6च्या गतीनं फक्त वाटचाल राहिलेली आहे. आता आपण जर पाहिलं या षटकाचे विवरण, सिंगल डॉट तदनंतर विकेट आणि सिंगल, अशा एकूण या षटकामध्ये आल्या धावा 3. म्हणजे पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 9 आणि तदनंतर दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या 3. एकूण 12 धावा या धाव फलकावर लागल्या जात आहेत.
आपण जाऊया तिसऱ्या षटकाच्या दिशेनं. तेजस खोपकर नावाचा हा गोलंदाज या ठिकाणी येईल. बाकीचे संघ अगदी तयारीमध्ये आपण पाहतोय मैदानाच्या बाहेर मध्ये. अगदीच वॉर्मअप सुरू आहे, प्रॅक्टिस सेशन सुरू आहे. गरजेचं आहे कारण मॅच सुरू होण्या अगोदर 15 ते 20 मिनिटं आपण वॉर्मअप करणं देखील गरजेचं आहे. आणि या सेशन मध्ये सकाळी देखील आपण बऱ्याच खेळाडूंना वॉर्मअप करताना पाहिलंय. यावेळेस वेगवान बॉल होता, शरीराचा वेध घेणारा बॉल, अगदी हलकं या ठिकाणी शोल्डर पर्यंत जाऊन वेगानं बॉल लागलाय. हलकीशी दुखापत या ठिकाणी आपण पाहतोय. आणि दुखापतीनंतर आपला फर्स्ट एड बॉक्स, प्रथमोपचार जर या ठिकाणी उपस्थित असेल तर मैदानामध्ये जायला काहीच हरकत नाहीये. कारण अनवधानानं आपण वर्षभर फक्त आपण आपला स्वतःचा जॉब करतो, आपली ड्युटी करतो आणि तदनंतर अचानकपणे आलेला हा क्रिकेट, ज्यामध्ये विदाऊट प्रॅक्टिसनं जर आपण क्रिकेट खेळू तर मग चेंडू तुम्हाला टार्गेट करू शकतो. त्याच्यावर नजर असणं फार गरजेचे आहे. आणि अशा वेळेस पहिला बॉल अतिशय वेगानं झपाट्यानं आलाय. जास्तीत जास्त करून या मैदानावर लेदर क्रिकेटचे सामने आपण आजवर पाहिलेत. म्हणजे देशातील अव्वल दर्जाची लोकल क्रिकेट स्पर्धा, ज्याला आपण काउंटी क्रिकेट म्हणतो, ज्यामध्ये रणजी ट्रॉफी मधील मुंबई वर्सेस दिल्ली हा सामना देखील या मैदानानं पाहिला, ज्यामध्ये दिल्लीचं नेतृत्व वीरेंद्र सेहवागने देखील केलं होतं. आणि म्हणजे अशा एका मोठ्या मैदानावर सुरू असणारी स्पर्धा आणि त्यावर खेळण्याचा आनंद प्रत्येकाला घेता येतोय. कारण बऱ्या चांगल्या खेळाडूंना हे मैदान मिळत नाहीये. पण मग डॉक्टर असतील, वकील असतील, शासकीय कर्मचारी असतील, यांना या ठिकाणी या मैदानावर सामना खेळण्याचा आनंद नक्कीच मिळतो. तिसऱ्या षटकातील पहिल्या बॉलवर आलेली ही छोटीशी दुखापत आणि दुखापतीनंतर कॅप्टन वसीम तयार होतोय. स्टेप आउट झाला होता, शफल झाला होता खेळाडू. यावेळेस मात्र पंचांचा इशारा आलाय, व्हाईट बॉल. अवांतर धाव या ठिकाणी जोडली जाईल. एका धावेनिशी धावसंख्या टोटलची जाऊन पोहोचली 13 या आकड्यावर. फार दयनीय स्थिती आहे, खराब स्थिती आहे. तुम्हाला इथून क्रिकेटला थोडंसं पुढे घेऊन जावं लागेल. शॉर्टअप पुल करण्याचा प्रयत्न, जोवर बॅट उचलली ना तोवर चेंडू विसावला गेला होता यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलचा खेळ समाप्त झालाय. यावेळेस इनसाइड आउट एक्स्ट्रा कव्हरच्या वरून अप्रतिम फटका. टाळ्या वाजायला काहीच हरकत नाहीये, कारण क्रिकेटचं मादक सौंदर्य या फटक्यानं दाखवलंय. शफल झाला खेळाडू, अगदीच काही अंशी त्याच्याकडे असणारा पुरेसा वेळ एक्स्ट्रा कव्हरच्या वर फेकला. 6 धावांकरता पुढचा बॉल. यावेळेस अपील केलं जात आहे, मात्र पंचांवर कोणताही परिणाम नाहीये. डॉट बॉलचा खेळ झालाय. षटकारानंतर डॉट बॉल येणं हे गोलंदाजाचं असणारं जीवनसंघ. धावसंख्या आपण पाहतोय 19 धावा धाव फलकावर लागल्या जात आहेत. पुढचा बॉल आडव्या हातानं डीप मिड विकेटच्या रिजन मध्ये खेळाडू त्या ठिकाणी उपस्थित आहेत. एक धाव या ठिकाणी नक्कीच मिळते. एका धावेनिशी धावसंख्या पुढे जाऊन पोहोचली आहे ती 20 घरामध्ये. थर्ड ओव्हर प्रोग्रेस 20 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर 2.5 बॉल्स. यावेळेस अपील केलं गेलंय. शरीराचा वेध घेणारा बॉल आणि तदनंतर आणखी एक डॉट बॉल. 3 षटकं संपली जात आहेत. 3 षटकानंतर धावसंख्या झाली आहे 20 धावा. ट्वेंटी रन्स, लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर थर्ड ओव्हर. 3 षटकं झालेली आहेत. धावांची गती जर आपण पाहिली तर तेवढी उल्लेखनीय कामगिरी नाही आहे. सुरुवातीला नाणेफेकी जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं, पण नंतर तो निर्णय त्यानं बदलवला. आणि निर्णय बदलवल्यानंतर काय झालंय तर समोरच्या संघाची जी गोलंदाजी आहे ती आपल्या फलंदाजावर वरचढ ठरली आहे. सकाळच्या सत्रामध्ये फलंदाजी करणं इतकं सोपं नसतं. आणि या सत्राचा फायदा, या सेशनचा फायदा काहीसा गोलंदाजानं नक्कीच घेतलाय. शेवटचं षटक या डावातील संतोषजी खाडे. यावेळेस चांगला बॉल स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडूला टोळवलाय. त्या ठिकाणी खेळाडू उपस्थित. सिंगल धाव या ठिकाणी मिळेल, मात्र सिंगलवरच समाधान व्यक्त करावं लागतंय.
काहीशा टाळ्या मात्र मंदावलेल्या पाहायला मिळाल्यात. 21 धावा धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस लेट कट करण्याचा प्रयत्न, चांगल्या गतीने टाकलेला चेंडू आहे. यावर मात्र दिशा देण्याचं काम करणं फार गरजेचं होतं, कारण आपण पाहतोय थर्डमॅन, डीप पॉइंट, तदनंतर गल्ली, हा जे पूर्ण कोण आहेत खाली आहेत. आणि यावेळेस तुम्ही त्या ठिकाणी फक्त दिशा दिली ना तरी त्या ठिकाणी धावा मिळवू शकता. पुढचा बॉल. यावेळेस काय घडलंय इथे, मात्र धावची तोडण्याची संधी आहे. तुथू महिमे आणि पहा इथे गडबड झाली आहे. लहानपणातील काही दिवस आठवावे ना तसं काहीसं खेळ आपल्याला पाहायला मिळाला, कारण जिथे धाव नव्हती ना तिथे धाव तर आली आहे, पण ओव्हर थ्रो आलाय आणि तोही मजेशीर. म्हणजे एक सामना आपण पाहिला होता मुंबई इंडियन्स विपक्ष चेन्नईमध्ये, ज्यावेळेस रवींद्र जडेजा धोनीमध्ये देखील असं मिसगाईड झालं होतं आणि कमीत कमी एका खेळाडूला बाद करण्यासाठी 3 ते 4 वेळा खेळपट्टीवर थ्रो देखील केला गेला. त्याचा फायदा मात्र सोशल मीडियाला फार झाला, कारण ती व्हिडिओ मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल झाली. यावेळेस चांगला बॉल होता, गती चांगली होती, स्लॉटमध्ये दिसतही होता, परंतु प्लॉटमध्ये फेकण्यामध्ये यश लाभलं नाहीये. फलंदाजाला डॉट बॉलचा खेळ झालाय. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 मोठे फटके येणं अपेक्षित आहे. गोलंदाजी करायची आहे, डिपेंड धावा करायची आहेत, तर धावा आता तुम्हाला कराव्या लागतील. तुमच्याकडे पर्याय नाहीयेत. तुमचे दरवाजे सध्या तरी बंद आहेत, पण ते उघडायचे असतील तर 2 मोठे स्ट्रोक. यावेळेस मोठा फटका आलाय. खेळाडू त्या ठिकाणी उपस्थित, चांगल्या पद्धतीने चेंडूला उचललंय, फेकी केली गेली, दुसऱ्या धाव्यासाठी प्रयत्न केला जाईल आणि दोन्ही धावा सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. कॅप्टनने या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं योगदान दिलंय. षटकारी आलाय त्यांच्या बॅटमधून, 2 सिंगल्स, 3 सिंगल्स, 1 डबल आहे, पण 4 चेंडू डॉट देखील त्यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले. 4 षटकाच्या खेळामध्ये 4 डॉट म्हणजे खराब स्थिती. यावेळेस आडव्या हातानं खेळाडू त्या ठिकाणी उपस्थित, 1 धाव या ठिकाणी पूर्ण केली जाते आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जातोय आणि पाहता क्षणी दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. थोडासा मजेशीर खेळ आपल्या पहिल्या डावामध्ये. धावा जमवता जमवता थोडीशी झालेली दमशाक आपण पाहिलं. जंजिरा नवाब संघाची फलंदाजी करताना पहिल्या बॉलवर डावातील चौकार आल्यानंतर मात्र डावाचा शेवट मात्र गोड झालेला नाहीये, कारण 4 षटकांच्या खेळानंतर टोटलच्या धावा जाऊन पोहोचल्यात त्या फक्त आणि फक्त 26 धावा. 27 धावांचं या ठिकाणी आव्हान असेल. मी तद्वर इनिंग्स ब्रेक मध्ये नेक्स्ट मॅच तळोजा विपक्ष पनवेल वॉरियर्स, दोन्ही संघाच्या कॅप्टन्सला आपण विनंती करू की आपण टॉस करण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्स एरियामध्ये या. लवकरात लवकर टॉस करून घ्यायचा आहे. रायगड मेडिकल असोसिएशनचे सन्माननीय सेक्रेटरी प्रशांत सरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जाईल. तळोजा आणि पनवेल वॉरियर्स दोन संघाचे कॅप्टन्स आपण प्रेझेंटेशन बॉक्स एरियामध्ये या. चला पनवेल वॉरियर्स कॅप्टन आले का? हेलो चेक. पनवेल वॉरियर्स संघाचा कॅप्टन प्रतिनिधी जर या ठिकाणी उपस्थित असतील तर आपण लगेच प्रेझेंटेशन बॉक्स एरियामध्ये या.
जोपर्यंत होतोय टॉस तोपर्यंत तुम्हाला घेऊन चालतोय मैदानाकडे, ज्या ठिकाणी रंगला जाणारा सामना जंजिरा नवाब विपक्ष कामोठे किंग्स. कामोठे किंग्स संघासमोर टार्गेट उभं केलंय 26-27 टार्गेट चेस करावं लागेल आणि हेमंत इंगले ज्यानं पहिली गोलंदाजी केली, पहिल्या गोलंदाजीतील पहिल्या चेंडूवरती चौकारानं शुभारंभ केला आजच्या दिवसाचा, परंतु त्याच्यानंतर थोडीशी दमछाक झाली. क्षेत्ररक्षण करताना प्रतिस्पर्धी टीमला जखडवून ठेवणार का नवाबांची टीम, तर इकडे किंग्स हबी होतील का आणि चॅम्पियन पदासाठी परत एकदा आपला हा सामना आपल्या पल्ल्यात घेतील का. क्षण काही दूर नाहीत, कारण या सामन्याचा मात्र एक क्वालिफाईड ज्युरी रेफरी पंच ऑफिशियल्स म्हणून संदीपजी जोशी आणि बाबू सर आपल्याला मैदानावरती निर्णयाची अंमलबजावणी सातत्यानं करताना दिसत आहेत. प्रेझेंटेशन बॉक्सकडे पनवेल वॉरियर्स प्लीज, आपल्याला लाईव्ह फायनल कॉल असणार आहे. पनवेल वॉरियर्स संघाचा संघनायक आणि अगदी रूल्स प्रॉपर आहेत. आमच्या रायगड मेडिकल असोसिएशनचे सेक्रेटरी प्रशांत सर यांच्या पवित्र शुभ हस्ते टॉस होईल मैदानावरती. इकडे मात्र 24 चेंडू आणि फक्त 27 धावांची आवश्यकता आहे. सकाळचा सत्र सुरू आहे आणि सकाळच्या सत्रात ग्राउंडवरती असणारा अगदी मॉइश्चर आपण बघितला तर तो आत्ता हळूहळू कमी होईल. जशी आउट विकेट मोठी होईल तसे टार्गेटसुद्धा चांगल्या प्रकारचे होत जातील असं निश्चित दिसून येतोय. परंतु पाहूया नवाबांची टीम किंग्स समोर काय करणार आहे. कामोठे समोर नवाब गोलंदाजीतून आपल्याला निष्णातता दाखवतील का. ज्या वेळेला अमित खेळण्यासाठी आला 6 बॉल खेळला, फक्त 2 धावसंख्या अमितनं आणि त्याच्यानंतर सलमाननं मात्र 2 चौकार, 4 चेंडू खेळला सलमान आणि 8 धावसंख्या स्वतःनं जमा केल्या. 8 धावसंख्या जमा करून सलमान मात्र परतला होता. त्याच्यानंतर सुलतान आणि मग स्वतः कर्णधार वसीम ज्याने एक षटकार, 3 एकेरी आणि 1 दुहेरी अशा 11 धावसंख्या स्वतःच्या खात्यावरती जमा केल्या. चांगला चेस खरं तर हा टार्गेट पूर्ण करतील का कामोठे किंग्स. सलामीची जोडी मैदानात जातोय कामोठे संघाकडून. नाव आहे तेजस आणि क्षितिज. स्ट्राईक एंडकडे असेल तेजस, क्षितिज, तर नॉन स्ट्राईक एंडकडे आहे तेजस. पंचांकडून गाठ घेतोय आणि अगदी गोलंदाजी मार्कवरती आहे नितेश. मुरुड जंजिरा नवाब टीमकडून रायडम राऊंड द विकेट, पंचांच्या उजव्या बाजूने मारा करणार क्षितिजसाठी. फटके क्षितिजाच्या पलीकडे जातील का. आणि अगदी सकाळी उठल्यानंतर ओपीडी जाताना गळ्यात स्टेथोस्कोप असणारे डॉक्टर आज हातात बॅट, ग्लोव्स, स्पोर्ट्स शूज घालून मैदानावरती. आखोट टप्प्याचा चेंडू, खरपूस समाचार, फसवला या वेळेला, परंतु मात्र झेल भूमीला दान होतोय. जीवनदान मिळाला खरा. 1 धावसंख्येनं प्रारंभ झाला. जिथं धोका पत्करला होता तिथं मात्र नितेशच्या पहिल्या चेंडूवरती 1 धावसंख्या पूर्ण केली. क्षितिजनी धावसंख्या धावपटालावरती 1. आत्ता मात्र उर्वरित 23 चेंडू 26 धावांची आवश्यकता निर्णायक विजयासाठी. नेक्स्ट टू गो. पंच म्हणून जबाबदारी ज्यांची आहे पनवेल वॉरियर्स टीम, आपल्याला फायनल कॉल असणार आहे. आखो टप्प्याचा चेंडू खरं तर अगदी अतिशय सुरेख पॉइंटच्या दिशेनं टोलवला होता, पुश केला. एखाद्या चकचकीत मॉलमध्ये जावं आणि एखाद्या काचेच्या दरवाजावरती पुश लिहिलेला असावं, ढकलून द्यावं. चेंडू ढकलला थेट सीमारेषेच्या बाहेर जातोय. 4 धावांसाठी येतोय खणखणीत चौकार. धावसंख्या धावपटालावरती 5. आता उर्वरित 22 धावांची आवश्यकता निर्णायक विजयासाठी. 22 चेंडू 22 धावा टार्गेट. तसं पाहता समोर असणारी जी टीम आहे SRK यांची कामोठे किंग्स, त्यामध्ये सुद्धा वैभव आहे, डॉक्टर अमोल आहेत, डॉक्टर सुधाकर, डॉक्टर नितीन, डॉक्टर मनू. अतिशय सुरेख. उंची जास्त आणि लांबी तेवढी जास्त. चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर, डीप मिड विकेटच्या बाहेर. 6 धावांसाठी आलेला हा षटकार. भूमीत रायगडच्या राजेश्वराला बंधन केलं गेलं. पुढचा चेंडू अतिशय सुरेख मारण्याचा प्रयत्न. शॉर्ट मिड विकेटकडे चेंडूला फील्ड होतोय. तोपर्यंत 1 धावसंख्या पूर्ण केली. 1 धावसंख्येबरोबर धावसंख्या धावपटालावरती 1 नंबर धारली गेली. धावसंख्या धावपटालावरती 12. या षटकातील निर्णायक शेवटचा चेंडू असावा
सेकंड लास्ट 5वा चेंडू नितेश याचा. राऊंड द विकेट. मंद गतीचा गोलंदाज, संथ गतीचा गोलंदाज. हो, बॅटला चाटून जाणारा चेंडू यष्टरक्षकाच्या ग्लव्समध्ये जातोय. चेंडू मात्र निश्चित कोणत्याही प्रकारची धावसंख्या 0 धावसंख्येची मोहर लागली जातो या चेंडूवरती आणि आहे त्या स्थितीत धावसंख्या धावपटलावरती 12च्या घरात. खरं तर पनवेल वॉरियर्स संघाचा संघनायक फायनल कॉल. ओरपीट चेंडू स्टेटी. चेंडू येतोय वन बाउन्स सीमारेषेच्या बाहेर. येतोय खणखणीत चौकार. निश्चितच तुम्हाला किती धावसंख्या हव्यात कॉम्बॉक्समधून सांगितल्या जातील. धावसंख्येवरती आपण या षटकावरती विवरण करायचं झालं तर नितेश गोलंदाजी मार्कवरती आला. पहिला चेंडू निर्धाव 1, दुसरा चेंडू निर्धाव, तिसऱ्या चेंडूवरती चौकार, चौथ्या चेंडूवरती तेजसनं चौकार, त्याच्यानंतर एक षटकार आणि एक एकेरी. धावसंख्या धावपटलावरती झाल्या 16. उर्वरित 18 चेंडू 11 धावांची आवश्यकता निर्णायक विजयासाठी कामोठे किंग्स संघाला. टॉससाठी लगेचच आपण प्रेझेंटेशन बॉक्सकडे जाणार आहोत, ज्या ठिकाणी पनवेल वॉरियर्स विपक्ष तलोजा टायगर्स. नेक्स्ट ओव्हर. पुढचं षटक. गोलंदाजी मार्कवरती डॉक्टर प्रवीण. अबाव 50 प्लस. डॉक्टर प्रवीण गोलंदाजी मार्कवर राऊंड द विकेटनं मारा करते. राऊंड द विकेटनं मारा करणाऱ्या गोलंदाजीचा ओघ लेग स्टिंग कडून ऑफ स्टिक कडे असणार. चलूया आपण प्रेझेंटेशन बॉक्स एरियामध्ये, ज्या ठिकाणी टॉस केला जाईल. 2 कॅप्टन्स मध्ये टॉस, हेड्स आणि आपला निर्णय या ठिकाणी कळवायचा आहे. गोलंदाजी करणार आहे. तर आजचा दिवस फार महत्वाचा आहे आपल्या या डॉक्टर प्रीमियर लीग मध्ये. आपण आज या ठिकाणी खेळताय. एकंदर आपला जो व्यवसाय आहे, आपला जो पेशा आहे, हे सोडून काही दिवस आपण क्रिकेट खेळताय, याचा आनंद आपण कसा घेताय? आम्हाला खूपच छान वाटतंय. हे ग्राउंड आम्हाला कधी अवेलेबल होत नाही. या निमित्ताने आम्हाला या ग्राउंडवर खेळायला भेटतंय आणि सगळेजण जवळजवळ 300 डॉक्टर एकत्र येतात. आम्ही पनवेलचे ज्या टीम आहेत त्या नेहमी भेटत असतो किंवा जानेवारी फेब्रुवारी महिना असं कंटिन्यू भेटत असतो. पण इथे जे भेटणं आहे ते कुठंच नाही आहे. ऑल ओव्हर रायगडचे जेवढे डॉक्टर्स आहेत ते आम्हाला या निमित्ताने भेटत असतात. तुम्हाला या मॅचसाठी शुभेच्छा सर. सर, या ठिकाणी फार मोठी स्पर्धा आपला संघ या ठिकाणी खेळतो. एकंदर या स्पर्धेमध्ये खेळण्याचा अनुभव कसा वाटतोय? सर, आरएमए आमच्यासाठी वर्ल्ड कप आम्ही वाट बघतो की डिसेंबर महिना कधी येतो आणि आम्ही कधी या ठिकाणी खेळतोय. बरं, या स्पर्धेची काही विशेष तयारी प्रॅक्टिस म्हणून? आम्ही मॉन्सूनमध्ये ॲक्च्युली टफ बुक केलं होतं आणि टफमध्ये आम्ही व्यवस्थित प्रॅक्टिस करत होतो. खूप खूप शुभेच्छा आहेत या नेक्स्ट मॅच साठी. चलू या प्रेझेंटेशन बॉक्स मधून कॉम्बॉक्सच्या दिशेने या ठिकाणी आपण या मॅचचा समारोप करू. निश्चितच खरं तर जिंकलेली टीम आहे, नाव आहे कामोठे किंग्स आणि या ठिकाणी कामोठे किंग्स संघानं विजय संपादन केलंय. अतिश सर, तसं पाहता 1 षटक आणि फक्त 2 चेंडू, 3 चेंडू, जवळजवळ 9 चेंडूंमध्ये 27 धावांचा पल्ला पार केला. त्यामध्ये तेजस आणि क्षितिजच्या चौकार षटकारांची आतषबाजी पाहिली तरीही या मॅचचा हिरो ठरला, ज्याचं नाव आहे तेजस, ज्यांनी 1 षटकार, 2 षटकार, 1 चौकार आणि 1 एकेरी अशा 5 चेंडूंमध्ये जवळजवळ 15 धावसंख्या उभ्या केल्यात वैयक्तिक खात्यावरती. तो ठरला जातोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच तेजस. हे चला, तेजस मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड या ठिकाणी दिलं जाईल. डॉक्टर प्रशांत यांना विनंती करेन किंवा डॉक्टर आशुतोष कुलकर्णी, रायगड मेडिकल असोसिएशनचे प्रेसिडेंट, यांना की प्लीज आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब देण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्सकडे जायचं आहे. डॉक्टर प्रशांत आणि डॉक्टर कुलकर्णी मॅन ऑफ द मॅचचा हा किताब देतील. टॉस जिंकणाऱ्या संघानं लगेचच आणि तदनंतर वसीम सर या मॅचचे फायटर अबाव